चेतक विविधता कौशल्यातील चौथ्या क्रमांकाचा घटक म्हणजे शाब्दिक लक्षवेध. यालाच इंग्रजीमध्ये आपण व्हर्बल फोकसिंग असं म्हणतो. म्हणून हा जो घटक आहे हा आपण VF या अक्षराने दर्शवितो. मग आता शाब्दिक लक्षवेध नेमकं काय आहे तर याचा आपण इथे विचार करणार आहोत. तर याची व्याख्या इथे मांडलेली आहे की शब्दांच्या आधारे लक्ष वेधून घेणाऱ्या कृतींना शाब्दिक लक्षवेध असे म्हणतात. मग आपल्याला अध्यापन करताना अशा विविध शब्दांच्या आधारे विद्यार्थ्यांचं जे लक्ष आहे ते आपल्याकडे वळवता येतं. मग आता हे असे कोणते कोणते शब्द आहेत तर उदाहरणार्थ तुम्ही आलेख दाखवत आहात, विद्यार्थ्यांना आलेख दर्शवित आहात. मग त्यावेळी आपण काय म्हणतो की सर्वांनी या आलेखाकडे पहा. हा आलेख जो आहे सर्वांनी या आलेखाकडे बघा. मग फक्त आलेखच नाही, तुम्ही चित्र दाखवत असाल, काहीतरी सूर्योदयाच्या किंवा पहाटेच्या वर्णनावर आधारित काही कविता आहे, त्यामध्ये सूर्योदयाचं वर्णन केलं आहे. मग तुम्ही सूर्योदयाचं सुंदरसं चित्र घेऊन आलेले आहेत आणि ते टांगल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना काय म्हणणार आहोत की सर्वांनी या चित्राचं नीट निरीक्षण करा. तर हे काय आहे, ही सूचना जी केलेली आहे ही शब्दांनी केलेली आहे. मग या शब्दांनी केलेल्या सूचनेमधनं विद्यार्थ्यांचं लक्ष इकडे तिकडे असेल तर ते बरोबर त्या चित्राकडे येणार आहे, एखाद्या आकृतीकडे येणार आहे, एखाद्या आलेखाकडे येणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना जे दर्शवित आहात तर ते शब्दाने सांगा, त्यांना ते शब्द बोलून त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं लक्ष वळवून घेऊ शकता. किंवा आणखी सर्वांनी इकडे लक्ष द्या, अशा काही सूचना आहेत की सर्वांनी इकडे लक्ष द्या. पाठ सुरू होत आहे आपला आणि मग आपण मुलांना म्हणतो की आता आपल्या पाठाला सुरुवात होत आहे, तुम्ही सर्वांनी याकडे लक्ष द्या. तर ही काय झाली, ही शाब्दिक सूचना झाली. या शाब्दिक सूचनेलाच आपण शाब्दिक लक्षवेध असं म्हणणार आहोत की शब्दांनी आपण विद्यार्थ्यांचं लक्ष हे खेचून घेतलेलं आहे. त्यानंतर हे फार महत्त्वाचे आहे, असं ज्यावेळी आपण सांगतो त्यावेळी विद्यार्थ्यांचं लक्ष हे पूर्णपणे त्या घटकाकडे असतं किंवा त्या भागाकडे असतं. तुम्ही फळ्यावरती छानपैकी व्याख्या लिहिलेली आहे किंवा एखादी सूत्र लिहिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना म्हणतायत की हे जे सूत्र आहे हे खूप महत्त्वाचं आहे. या सूत्राच्या आधारे आपल्याला विविध प्रकारच्या क्रिया आणखी करायच्या आहेत किंवा या सूत्राच्या आधारे गणितं सोडवायची आहेत, म्हणून तुम्हाला हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही असं म्हटलं तर विद्यार्थ्यांचं लक्ष हे फक्त आणि फक्त त्या सूत्राकडे जाऊ शकतं. तर अशा रीतीने आपण विद्यार्थ्यांचं लक्ष ओढून घेण्यासाठी जे जे शब्द वापरणार आहोत त्या त्या शब्दांच्या ठिकाणी आपण शाब्दिक लक्षवेध घेत आहोत, हे लक्षात घ्या. चेतक विविधता कृतीमध्ये विद्यार्थ्यांचं अवधान आपल्या अध्यापनाकडे केंद्रित करण्यासाठीचं हे एक महत्त्वाचं साधन आहे. आपण म्हटलं होतं सुरुवातीला की विद्यार्थ्याचं मन कसं आहे हे खूप चंचल आहे. ते म्हणजे वर्गामध्ये किती वेळ असतं हे त्याचं त्याला माहिती, कधी मैदानावर निघून जातं तर आणखी कधी कुठे घरी पण निघून जातं. तर हे जे मन आहे तर हे मन त्याला अध्यापनाकडे वळविण्यासाठी किंवा अशा जी काही महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगण्यासाठी आपण जर असे शब्द वापरत असू तर त्याचा जो लक्षवेध घेतला तो त्याला आपण शब्दाने घेतलेला लक्षवेध किंवा शाब्दिक लक्षवेध असं म्हणणार आहोत. एखादी प्रतिकृती आणलेली असेल तुम्ही तर त्या प्रतिकृतीचं नीट निरीक्षण करा असं आपण जे म्हणतो, तर हे याच्याने काय होतं तर त्याचा लक्षवेध हा होत असतो. तुम्ही मराठीचा पाठ घेत आहात आणि या मराठीच्या पाठामध्ये तो म्हणजे पुस्तकामध्ये तो कितव्या क्रमांकाचा पाठ आहे किंवा कितव्या पानावरती आहे हे जर तुम्ही बोलले तर त्याच्याने सुद्धा विद्यार्थ्यांचं लक्ष त्याच पानाकडे वेधलं जाणार आहे. उदाहरणार्थ धडा क्रमांक 7 पेज नंबर 54 असं जर तुम्ही सांगितलं तर मुलं बरोबर त्या 54 नंबरच्या पानाकडेच वळतील. तर अशा रीतीने आपल्याला हा शाब्दिक लक्षवेध हा घ्यायचा आहे. तुम्ही चित्र आणलेलं असेल तर चित्राकडे नीट निरीक्षण करा, प्रतिकृती असेल नीट निरीक्षण करा प्रतिकृतीचं, किंवा मग तुम्ही एखादी प्रयोग दाखवत असाल तर विशिष्ट भागाचं निरीक्षण करा. हे जेव्हा जेव्हा तुम्ही शब्दाने सांगणार आहात तेव्हा तेव्हा तो शाब्दिक लक्षवेध हा होणार आहे. हा आपला चौथ्या क्रमांकाचा घटक होता जो आपण VF दर्शवणार आहोत. VF म्हणजे काय तर व्हर्बल फोकसिंग. आणि त्याच्यानंतर
आता 5व्या क्रमांकाचा जो घटक आहे तो म्हणजे हावभावाने लक्षवेध. या 5व्या क्रमांकाच्या घटकाला आपण GF असं म्हणणार आहोत. GF म्हणजे जेस्चरल फोकसिंग. तर GF या अक्षराने आपण दाखवणार आहोत. तर हे हा जो काही लक्षवेध आहे तर हा शब्दाने न करता आपल्याला कृतीतून करायचा आहे, हावभावातून करायचा आहे, म्हणून याला हावभावाने लक्षवेध असं म्हटलेलं आहे. इथे व्याख्या केलेली त्याची की महत्त्वाच्या भागाकडे किंवा मुद्द्याकडे शब्दाचा वापर न करता हावभावाने लक्ष वेधून घेणाऱ्या कृतींना हावभावाने केलेला लक्षवेध असं म्हणतात. उदाहरणार्थ हात किंवा बोटे, पॉइंटरचा वापर आपण करतो बऱ्याचदा, डोळे वापरतो, डोळ्यांच्या याच्याने करतो, किंवा मग अधोरेखित करतो. एखादी मुद्दा जो आहे तो त्याला आपण अंडरलाईन केलेली असते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या काय आहे, ह्या म्हणजे हावभावाने लक्षवेध आहेत. आता इथे हावभावाने लक्षवेध म्हणजे जसं आपण मागे हावभाव करणं महत्त्वाचं आहे असं आपण म्हटलं, तर मग चेहऱ्यावरचेच हावभाव का, किंवा हाताने पायाने असे हावभाव आले पाहिजे का? तर नाही. या ठिकाणी तुम्ही फळ्यावरती एखादी व्याख्या लिहिलेली आहे आणि त्यातले काही महत्त्वाचे शब्द तुम्ही अधोरेखित केलेले असतील किंवा रंगीत खडूने मांडलेले असतील तर तो सुद्धा तुमचा हावभावाने लक्षवेध असणार आहे. तुम्हाला हिमालय पर्वताचं ठिकाण कुठे आहे हे सांगायचं आहे आणि तुम्ही भारताचा नकाशा विद्यार्थ्यांना दाखवत आहेत. मग या संपूर्ण भारताच्या नकाशामध्ये हिमालय पर्वत हा कुठे आहे, आपण सांगतो उत्तरेला, पण मग उत्तरेला नेमका कोणत्या ठिकाणी आहे, तर हे आपण जेव्हा पॉइंटरने दाखवणार आहोत तर विद्यार्थ्यांचं लक्ष बरोबर त्याच ठिकाणी केंद्रित झालेलं असेल. म्हणून अशा रीतीने तुम्ही जिथे जिथे पॉइंटरचा वापर करत असाल किंवा महत्त्वाचे शब्द तुम्ही अधोरेखित किंवा आणखी रंगीत खडूने लिहित असाल किंवा मग ॲरो दाखवत असाल, बऱ्याचदा काय होतं की आपण आकृती काढतो आणि ह्या आकृतीच्या विशिष्ट भागाला जे आपण नाव देतो तर ते नाव आपण ॲरोने दाखवलेलं असतं. म्हणजे ते जे ठिकाण आहे तर त्याला आपण नेमकं काय म्हणतो तर हे त्या ॲरोमुळे विद्यार्थ्यांना कळणार असतं. तर हा ॲरोसुद्धा किंवा हा केलेला बाणसुद्धा काय आहे, हा एक प्रकारे हावभावाने लक्षवेध आहे. तर अशा रीतीने आपल्याला हे लक्षवेध घ्यायचे आहेत. चेतक विविधता या कौशल्यामधल्या या 2 कृती खूप महत्त्वाच्या आहेत लक्ष वेधून घेण्यासाठी, की शब्दाने केलेला लक्षवेध आणि हावभावाने केलेला लक्षवेध. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला हे हावभाव जे आहेत किंवा हा जो लक्षवेध आहे तो हा याप्रमाणे करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात आलं की आपण कशाने करणार आहोत. बऱ्याचदा आपण हात किंवा बोटाचा वापर करतो. एखाद्या विद्यार्थ्याला विचारायचं असेल की तू उत्तर सांग. 4-5 विद्यार्थ्यांनी काय म्हणतात बोट वर केलेलं आहे आणि त्यापैकी त्या 4-5 विद्यार्थ्यांपैकी एखाद्याच विद्यार्थ्याला आपल्याला उत्तर द्यायला सांगणार असू तर आपण काय करतो, फक्त बोटाने खूण करतो, तू सांग म्हणून. तर अशावेळी ही बोटाने केलेली खूण आहे किंवा नजरेने केलेली खूण आहे, तर ही सुद्धा काय आहे, ही हावभावाने लक्षवेध आहे. तर अशा रीतीने आपल्याला हा लक्षवेध घ्यायचा आहे. मग आता याच्यानंतरचं पुढचा जो कौशल्य घटक आहे 6व्या क्रमांकाचा तो म्हणजे OVS. OVS याला आपण फुल फॉर्म किंवा याचं इंग्रजीमध्ये पूर्ण आपण रूप असं देऊ शकतो, ओरल व्हिज्युअल स्विचिंग, ज्याला संवेदन लक्षातील बदल असं म्हटलेलं आहे. आणि इथे ओरल व्हिज्युअल स्विचिंग म्हणजे काय तर दृक आणि श्राव्य हे जे काही 2 ज्ञान देणारे जे काही आपल्या घटना आहेत त्यांना आपण आलटून पालटून इथे वापर करणार आहोत, म्हणून इथे ओरल व्हिज्युअल स्विचिंग असं म्हटलेलं आहे. मग इथे व्याख्या केलेली आहे संवेदन लक्षातील बदलाची, की चेतकामध्ये किंवा चेतकांमध्ये बदल करून ज्ञानेंद्रियांचा उपयोग करावयास लावणे म्हणजे संवेदन लक्षातील बदल होय. आपण सुरुवातीला पण बघितलं की संवेदन लक्षातील बदल किंवा मग ज्ञानेंद्रिय जी आहे तर ह्या ज्ञानेंद्रियांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये चेतक विविधतेमध्ये करावयाचा आहे. मग या ज्ञानेंद्रियांमध्ये 2 ज्ञानेंद्रिय हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. एक म्हणजे डोळे आणि दुसरं म्हणजे कान.
तर डोळ्यांमधनं आपल्याला जी प्रतिमा प्राप्त होते त्याला आपण दृक प्रतिमा म्हणतो, आणि कानाच्या मार्फत जे ज्ञान प्राप्त होतं ती प्रतिमा कोणती, तर ती श्राव्य स्वरूपाची प्रतिमा आहे. म्हणून दृक आणि श्राव्य या दोन प्रतिमांचा आपल्याला आलटून पालटून जे वापर करणार आहोत त्याला संवेदन लक्षातील बदल असं म्हणायचं आहे. मग संवेदना काय आहे, तर हा सुद्धा एक मानसशास्त्रीय भाग आहे किंवा मानसशास्त्राचा अभ्यास आहे. पण इथे आपण संवेदना म्हणजे लक्षात घेताना की आपला जो विद्यार्थी आहे तर ह्या विद्यार्थ्याला या दोन ज्ञानेंद्रियांमध्ये आलटून पालटून आपण वापर जर केला तर त्यांचं जे काही कान असेल किंवा डोळे आहेत तर ते आलटून पालटून थकतील किंवा त्यांना आलटून पालटून आराम मिळेल अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे द्यायचे आहे. मग इथे एक थोडीशी सिच्युएशन मांडलेली आहे वर्गातली की शिक्षक हे बोलत आहेत. मग बोलत आहेत शिक्षक, स्पष्टीकरण करत आहेत कशाचं तरी. मग त्यावेळी विद्यार्थी काय करतात, ऐकत आहेत. म्हणजे त्यावेळी त्यांचे कान जे आहेत हे कान कार्यरत आहेत, म्हणजे श्राव्य प्रतिमा ते घेत असतात. मग हे शिक्षक स्पष्ट करत असताना मध्येच ते चार्ट दाखवितात. मग चार्ट दाखविताना काय होतं की विद्यार्थ्याचे जे कान आहेत तर त्या कानांकडनं कुठे त्यांचं संवेदन लक्षातलं बदल होतं आहे, तर डोळ्यांकडे. कारण विद्यार्थी त्या चार्टचं निरीक्षण करतो आहे आणि म्हणून मग कानांना आराम मिळतो आहे आणि डोळ्यांचं कार्य सुरू होतं आहे. मग अशा रीतीने कधी कान कधी डोळे, कधी डोळे कधी कान, अशा स्वरूपांच्या आलटून पालटून कृती जर आपण केल्या तर निश्चितच विद्यार्थ्यांचं मन हे अध्ययनाकडे स्थिर राहणार आहे. आपण म्हटलं होतं की चेतक बदल किंवा चेतक विविधता काय आहे, तर या विविध प्रकारच्या कृती शिक्षकाला करावयाच्या आहेत. मग या विविध प्रकारच्या कृतींमध्ये आपल्याला अशा स्वरूपात हे जे काही ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा आलटून पालटून वापर हा करायचा आहे. मग या व्यतिरिक्त तुम्ही पानांचे प्रकार शिकवत असाल, मग आपण विविध प्रकारचे पानं आणायचे आहेत. मग त्यांचं स्पर्शामधनं त्यांना ज्ञान द्यायचं की हे पानं कशा स्वरूपाचे आहेत. किंवा मग तुम्ही एखादी वायू तयार करत आहात, त्या वायूचा वास कसा येतो आहे. समुद्राचे पाणी हे खारट असते हे सांगताना आपण खारट ही चव आपण त्यांना प्राप्त करून द्यायची आहे. तर एकंदरीत कसं आहे की विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन आवश्यक त्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग त्यांना करायला सांगायचा आहे. हे इतर 3 ज्ञानेंद्रिय जर सोडले आपण तर हे प्रमुख 2 ज्ञानेंद्रिय आहे, डोळा आणि कान, तर त्यांचा आपल्याला आलटून पालटून वापर हा करावयाचा आहे. मग यासाठी तुम्हाला काय करायचं, यासाठी तुम्ही चित्र आणा, फळ्यावरती काहीतरी लिहा, मध्येच स्पष्टीकरण करा. तर हे जर आपण केलं तर संवेदन लक्षातील बदल हे ॲटोमॅटिक हे होणार आहे. याच्यानंतरचा 7वा जो काही तुमचा कौशल्य घटक आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग. इथे म्हटलं की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून उत्तराच्या साहाय्याने घेतलेला शाब्दिक प्रतिसाद म्हणजे विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग होय. म्हणजे मग इथे काय आलं की आपल्याला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावयाचे आहेत. आपण कोणकोणत्या प्रकारचा शाब्दिक सहभाग घेऊ शकतो त्याचं इथे उदाहरण दिलेलं आहे. प्रश्न विचारून किंवा मग चर्चा करून किंवा मग वाचन करायला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना किंवा नाट्यकरणात भाग घ्यायचा आहे. जर विद्यार्थी कविता गाऊन दाखवत असेल तर तो सुद्धा त्यांचा शाब्दिक सहभाग आहे. आपण म्हटलं होतं सुरुवातीला की विद्यार्थी हा कमीत कमी 5 तास हा वर्गामध्ये बसलेला असतो. तो फक्त शिक्षकाचं ऐकत असतो. पण जर त्याला मध्ये मध्ये आपण प्रश्न विचारले, त्याला काही वाचायला सांगितलं, काही त्याला एखादी कविता गाऊन दाखवायला सांगितली तर त्याचासुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होणार आहे आणि म्हणून त्याला त्या पाठाकडे किंवा त्या विषयाची आवडसुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणून या कृती आपल्याला इथे अपेक्षित आहे की विद्यार्थ्याचा शाब्दिक सहभाग हा आपल्याला पाठामध्ये घेणं किती गरजेचं आहे हे इथे लक्षात येतं. आणि याच्यानंतरचा 8वा जो घटक आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा शारीरिक सहभाग, यालाच कृतीयुक्त सहभाग असं म्हणतो. तर ह्या 8व्या क्रमांकाचा जो जे कौशल्य घटक आहे ते आपण PNVP असं या ठिकाणी म्हणतो. PNVP म्हणजे प्युपिल्स नॉन व्हर्बल पार्टिसिपेशन. प्युपिल म्हणजे कोण, विद्यार्थी, आणि नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक.
अशाब्दिक सहभाग किंवा शारीरिक सहभाग, कृतीयुक्त सहभाग असं आपण याला म्हणतो. मग विद्यार्थी एकाच जागेवर बसून बसून कंटाळलेला असतो. जर तुम्ही तुमच्या पाठामध्ये त्याला कृतीची संधी दिली तर त्याला ते खूप आवडतं, कारण त्याला एकाच जागेवर बसूनही नकोसं झालेलं असतं आणि दुसरं कृती केल्याचं समाधान असतं. आणि म्हणून पाठामध्ये विविध ठिकाणी जर तुम्हाला विद्यार्थ्यांना कृतींना संधी देता येत असेल तर ती संधी आपण त्यांना प्राप्त करून द्यायची आहे. आता उदाहरणार्थ फळ्यावरती लिहायला सांगायचं आहे किंवा मग आकृती काढायला सांगायची आहेत. काही विद्यार्थी जे आहेत तर त्यांचं सुंदरच असं ड्रॉइंग असतं, मग त्यांना सांगायचं की आपण आकृती काढ. किंवा मग आणखी एखाद्या विद्यार्थ्याचं अक्षर सुंदर असतं, त्याला सांगायचं की तू सुविचार लिही. किंवा मग जर शुद्धलेखन विद्यार्थ्यांचं आपल्याला तपासायचं असेल तर एखादी शब्द मुद्दाम तो चुकीचा लिहायचा किंवा अशुद्ध लिहायचा आहे आणि अशुद्ध लिहून त्यांना तो शुद्ध करायला सांगायचा आहे. अशा अनेक गोष्टी की ज्या विद्यार्थी फळ्यावरती करू शकतात. गणित आहे, गणिताची एक स्टेप तुम्ही सोडवली तर विद्यार्थ्यांना दुसरी स्टेप सोडवायला लावायची आहे. आपण सूत्र लिहिलं तर सूत्रामध्ये किमती भरायला त्यांना सांगायचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचा कृतीयुक्त सहभाग हा आपल्याला अशा स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. किंवा मग आणखी नकाशामध्ये तुम्ही शैक्षणिक साधन आणले नकाशा, आणि या नकाशामध्ये महाराष्ट्र कुठे आहे किंवा मग आणखी आसाम कुठे आहे, तुम्ही जे राज्य शिकवत असाल किंवा जो भाग शिकवत असाल तो त्यांना शोधायला द्यायचा आहे. आपल्याला माहीत असतं की आपण म्हणजे आपण एकदा दाखवून दिलं की विद्यार्थ्यांचं लक्ष जर नसेल तर ते सहज निघून जाईल. पण त्यांना जर तिथे शोधायला दिलं, त्यांना जर ते जवळून पाहायला दिलं तर त्यांचं ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. म्हणून अशा रीतीने नकाशा दर्शवित असताना तुम्ही विद्यार्थ्यांना कृतीयुक्त सहभाग देऊ शकतात. नाट्यीकरण आहे, नाट्यीकरणामध्ये तर विद्यार्थीच पार्टिसिपेट करतात आणि म्हणून त्यामध्ये त्यांचा पूर्ण सहभाग असतो. तुम्ही दिग्दर्शन करतायत वर्गामध्ये, एखादी प्रयोग आणलेला आहे, मग ह्या प्रयोगाची जी रचना आहे ती रचना करताना विद्यार्थ्यांची मदत घ्या, त्यांना उपकरणं हाताळायला द्या. तर हे करताना त्यांच्यामध्ये खूप उत्साह असतो. मग त्यांच्या उत्साहाला संधी देण्याचा पण एक हा भाग असणार आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं की विद्यार्थ्यांचा शारीरिक सहभाग या ठिकाणी घ्यायचा आहे. इथे म्हटलं की परीघ मोजायला सांगायचं. तुम्ही वर्तुळ शिकवताय, मग ह्या वर्तुळाचं परीघ कसं मोजायचं ते शिकवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना तशा वस्तू उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तर एकंदरीत काय आहे की जिथे जिथे तुम्हाला पाठामध्ये विद्यार्थ्यांना कृतीयुक्त सहभाग देण्याची संधी असेल तिथे तिथे तुम्हाला ती उपलब्ध करून द्यायची आहे. तर एकंदरीत हे 8 घटक तुम्हाला तुमच्या पाठामध्ये आणावयाचे आहे. मग हे 8 घटक कसे आणायचे, तर त्यासाठी तुम्हाला जो घटक आहे तर तो घटक व्यवस्थित निवडायचा आहे. मग हा घटक कशा प्रकारे निवडणार, तर इयत्ता 5वी ते 10वीच्या पुस्तकांमधला तुमच्या दोन्ही विषयाचा पाठ तुम्हाला असा काढायचा आहे की त्या पाठामध्ये शैक्षणिक साधन असलं पाहिजे. मग तुम्ही गणिताचे विद्यार्थी आहात, मग गणिताच्या विद्यार्थ्यांना की आमच्याकडे शैक्षणिक साधन नाही असं इथे आपल्याला करायचं नाही. तर तुम्ही भूमितीचा किंवा मग ज्या भौमितिक आकृत्या आहेत त्या स्वरूपाचं घ्या, किंवा मग जसं आपण वर्तुळाचं परीघ सांगितलं तर अशाही काही याला घटकांना तुम्ही शैक्षणिक साधन आणू शकतात. तर ते शैक्षणिक साधन मात्र इथे अपेक्षित आहे. तुम्ही असाच पाठ निवडा की त्यामध्ये शैक्षणिक साधन तुम्हाला वापरता येईल. जर शैक्षणिक साधन वापरता आलं तर त्यामध्ये शिक्षकाची हालचाल येणार आहे, त्यानंतर संवेदन लक्षातला बदल तिथे होणार आहे. ज्याला आपण शाब्दिक सहभाग म्हटलं तो शाब्दिक सहभाग येणार आहे, हावभावाने सहभाग येणार आहे. म्हणजे एक शैक्षणिक साधन जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्या शैक्षणिक साधनाच्या वापरातनं या कौशल्यांमधले 4 कौशल्य घटक त्यामधनं तुम्हाला वापरता येणार आहे किंवा ते 4 कौशल्य घटकांचा वापर होणार आहे. म्हणून विदाऊट शैक्षणिक साधन तुम्हाला चेतक विविधतेचा पाठ हा घेता येणार नाही. म्हणून आपल्याला शैक्षणिक साधन वापरता येईल अशाच स्वरूपाचा पाठ तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही मराठीचे असाल, मराठी म्हणण्यापेक्षा लँग्वेजचे असाल किंवा इतिहासाचे असाल तर तुम्ही असा पाठ निवडा की ज्यामध्ये आवाजामध्ये चढ उतार असेल.
आणि इतर विषयांसाठी तुम्ही प्रश्न विचारणार आहात तिथे तुमचा आवाजातला बदल हा येणार आहे. तर एकंदरीत तुमचा 5 मिनिटांचा पाठ जो आहे, तर हा 5 मिनिटांचा पाठ असा निवडा की त्यामध्ये या 8ही कौशल्य घटकांचा वापर तुम्हाला सहजतेने करता येईल. तर चेतक विविधतेचा पाठ हा खूप सुंदर असतो, म्हणून तुम्हाला या दृष्टिकोनातनं विविध प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा इथे उपयोग करायचा आहे. फलकलेखन तुम्हाला करायचं आहे, स्पष्टीकरण करायचं आहे, प्रश्न विचारायचे आहेत. तर 5 मिनिटांमध्ये जितकं शक्य असेल तितकं तुम्हाला या भागामध्ये आणायचं आहे. तर अशा रीतीने आपण हा चेतक विविधतेचा पाठ इथे लक्षात घेतलेला आहे. तर या 5 मिनिटांच्या पाठामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशनसुद्धा आपण या 8 घटकांचं करणार आहोत. निरीक्षण शीट इथे उपलब्ध नाही आहे, परंतु सज्जता प्रवर्तनमध्ये जसं आपण घेतलेलं होतं की कालावधी दिलेला असतो 1, 2, 3, 4, 5 या 5ही मिनिटांचा स्पेशल कॉलम केलेले असतात आणि तुम्ही या प्रत्येक कौशल्य घटकासाठी कोणत्या कोणत्या वेळी वापरलेला आहे तिथे त्याला आपल्याला टिक करायची असते. तर हा भाग आपण नंतर लक्षात घेऊया. पण पाठ काढताना तुम्ही पाठ कसा काढायचा आहे की ज्यामध्ये शैक्षणिक साधनाचा वापर आहे आणि आवाजाला चढ उताराला संधी आहे, अशा स्वरूपाचा पाठ तुम्हाला काढायचा आहे.